सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही कुर्ला स्टेशनवर आहोत आणि आम्ही CSTला काळा घोडा आहे, तिथे एक्झिबिशन आहे आणि तिथे जाणार आहे. तर तिथे गेल्यास आपण भेटूया आणि सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आम्ही शनिवारी सगळेजण आम्ही CSTला काळा घोडा आहे तिथे चाललो आहोत. CSTला म्हणजे तिथेच काळा घोड्याचं एक्झिबिशन आहे, म्हणजे फेस्टिवल आहे आणि खूप छान दरवर्षी तिथे फेस्टिवल असतं आणि वेगवेगळं असं पाहायला मिळतं. तर हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता आम्ही आलो आहे CSTला. आता CST स्टेशनला आलो आहे आम्ही आणि सगळे एकत्र भेटलो आहे आणि माझी बहिणी ठाण्यावरून आली आहे. तर आता आम्ही सगळे एकत्रच आता मज्जा करणार, एन्जॉय करणार आणि काळा घोड्याला जाणार आहे. तिथे एक्झिबिशन आहे, ते तुम्हाला दाखवते, शेअर करते. चला आमच्याबरोबर. प्रसिद्ध मध्य रेल मंत्रालयाच्या समोरच आहे, आपण चाललोय तिथे. हां, मंत्रालयाच्या समोर ना? तिथेच आहे, फोर्टलाच आहे. वाईल्ड लाईफ. ते स्टेशनच्या बाजूला छान असं बाग आहे, म्हणजे गार्डन आहे आणि ती खूप सुंदर आतमध्ये सुद्धा असं डेकोरेट केलेलं आहे आणि तिथे खूप छान गार्डन आहे. तर तिथे आता तुम्ही बसू पण शकता. तर आम्ही थोडा वेळ आलो. येथे जवळच फेस्टिवल आहे, म्हणजे स्टेशन वेस्टर्न चर्चगेट ते छत्रपती महाराज टर्मिनस हे दोन्ही स्टेशन आहे आणि स्टेशनपासून 15-20 मिनिटावर आहे. टॅक्सीने गेलं ना तर 30-30 रुपये घेतात आणि डायरेक्ट गेलं तर मीटरवर घेऊ शकतो. पर सीट आहे ना 30 रुपये काळा घोड्याला जायला. तर आता आम्ही टॅक्सी केली आहे. तुम्ही चालत जाऊ शकता, 15-20 मिनटाचं डिस्टन्स आहे. तर इथे आता आम्ही पोचलो आहे आणि इथे बाहेरच हे बघा काळा घोड्याचं खूप छान असं चित्र म्हणजे दिसतंय तुम्हाला, खूप मोठं असं आहे आणि आता तिथे आतमध्ये आता आम्ही जातो आहे गेटमध्ये. मुंबई येथील काळा घोडा फेस्टिवल, येथे काळा घोडा हा दरवर्षी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये भरत असतो आणि हे सर्वात मोठे मुंबईतले आर्ट फेस्टिवल आहे. ह्या ठिकाणी आपण खूप म्हणजे वेगवेगळे सगळे आर्ट्स एन्जॉय करू शकतो किंवा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे आपण एन्जॉय करू शकतो. आणि या ठिकाणी मुंबईत काळा घोडा फेस्टिवल 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आम्ही आलो आहे आता काळा घोड्याला आणि ते रजिस्टर करावं लागतं, त्यासाठी आम्ही उभं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे येण्यासाठी म्हणजे खूप स्टेशनपासून जवळच आहे आणि आतमध्ये आता आम्ही आलो आहे, एंट्री केली आहे. तर एंट्री केल्याबरोबर रजिस्टर करावं लागतं. तर इथे सगळं तुम्हाला गर्दी दिसेल. तर आम्ही आता रजिस्टर करतो आहे, स्कॅन वगैरे करतो. रजिस्टर केल्यानंतर एंट्री तर फ्री आहे, परंतु सर्व हे करून आतमध्ये आपण आता आलो आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये लाईन लागलेली आहे आणि 25 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे फेस्टिवल आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता हा जो मेन आहे तो काळा घोडा आहे आणि हा युनिक पद्धतीने केलेला आहे. तर हा बघा आणि खूप सुंदर आहे हे सुद्धा. तर बघू शकता हे एंटरलाच आहे आणि खूप प्रचंड गर्दी आहे. आज पहिला दिवस आहे आणि आम्ही पहिल्याच दिवशी आलो आहे. आता त्याच्या पुढे आता आम्ही जातो आहे आणि जो मेन गेट आहे तो तुम्ही बघू शकता. त्या मेन गेटवर काला घोडा आर्ट्स फेस्टिवल असं लिहिलेलं आहे आणि तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते, हे बाजूला बघा खूप सुंदर अशी कार सजवली आहे आणि तिथे 25वी सेलिब्रेशन होतं आहे. 25 सेलिब्रेशन बड्डे आहे. तर खूप त्याचप्रमाणे केक वगैरे असं तर तुम्ही बघू शकता. आर्टिफिशियल केक हा छान प्रकारे सजवलेला आहे
आणि त्याच्यानंतर तुम्ही एंट्रेसला बघितलं आहे तर छान असं मिल्टनच्या बॉटल आणि कॅपने सजवलेला आहे हा गेट. खूप सुंदर अप्रतिम आर्ट आहे आणि तुम्ही नक्की या आणि खूप सुंदर सुंदर तुम्हाला असं बघायला मिळेल. आणि इथे बघू शकता तुम्ही आता आतमध्ये गेल्यावर इथे साईडला खूप छान छान अशी शॉप आहे आणि फूड सेक्शनसुद्धा आहे. वेगवेगळ्या देशातील लोक इथे बिझनेस घेऊन आलेले आहेत आणि खूप आर्ट्स इथे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या आर्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर तुम्ही पण नक्की या इथे आणि तुम्हाला आता मी दाखवते. चला आता सुरुवात करते. इथे ज्वेलरीज आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा ज्वेलरीज आहे आणि इथे स्टोन आहे. इथे सुद्धा चांदीचे वगैरे ज्वेलरीज आहे. 1500 रुपये वगैरे आहे. तर इथे बघता ब्लँकेट वगैरे सगळे आहे आणि खूप बेडशीट आहे. 1500 रुपये अशी हिची प्राईज आहे मला वाटतं. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही सगळं आणि छान छान प्लेटी आहेत आणि खूप डिझाईन अशी प्लेटी आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे खूप सुंदर सुंदर आता आर्ट्स बघायला भेटतील. तर इथे बघू शकता तुम्ही इथे घोडा आहे तो माणसाचा हात दाखवला आहे. इथे सर्व गोष्टीची माहिती दिली आहे आणि इंग्लिश किंवा हिंदी यामध्ये सुद्धा सर्व माहिती दिलेली आहे. सर्व हे पुट्ट्याने काम केलेलं आहे. मधोमध असं प्रोजेक्ट छान केलेलं आहे आणि बाजूने सगळं वेगवेगळ्या सिटीमधले लोकांनी हे सगळं आपापल्या कला दाखवण्यासाठी हे सगळं काही म्हणजे इथे ह्या फेस्टिवलमध्ये दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशा आहेत आणि व्हरायटीसुद्धा खूप छान आहे. It's nice. This is exactly. It's made from ceramic and it's all handmade and all. आता तुम्ही इथे बघू शकता हा घोडा आहे तो खूप छान पद्धतीने सजवलेला आहे. म्हणजे पूर्ण टेलरच्याच वस्तूने बनवलेला आहे. कैची, चेन आणि इथे बघू शकता तुम्ही असं जी मेजरमेंटची पट्टी असते ती आहे. म्हणजे खूप साऱ्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहे आणि माहिती देण्यासाठी इथे माणूस पण आहे. तर खूप सुंदर आहे. तर तुम्हाला कुठल्या गोष्टी कुठल्या बाबतीत विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आता हा दुसरा घोडा आहे तो बघा खूप सुंदर आहे आणि इतकं छान त्याची कलाकृती आहे. तर हा मला खूप आवडला. एक नंबर वाटतो आणि टिकाऊ वस्तूपासून हे बनवलेलं आहे. या ठिकाणी खेळणी आहे. येथे मोठा असा 15-20 फुटाचा हा आहे. तर खूप सुंदर असा छान वस्तूने बनवलेला आहे. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता खूप आपल्या टाकाऊ वस्तूपासून भरपूर काही बनवलेलं आहे आणि इथे सगळेजण फोटोशूट करतात आहे. खूप छान पद्धतीने एन्जॉयमेंट करतात आणि मी तर सांगेल तुम्ही दुपारी अजिबात येऊ नका. दुपारी खूप ऊन असतं आणि उन्हामध्ये तुम्हाला जरा फिरायला त्रास होईल. तर मला वाटतं तुम्ही सकाळी आलेलं खूपच बेटर राहील. जमेल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता या. ह्यावेळेस उजेड असतो तर तुम्हाला नीट छान बघता येईल. कलाकृतीने इतकं छान सजवलेलं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा घोडा आहे ना तो खूप अप्रतिम आहे आणि घरगुती गोष्टीपासूनच बनवलेला आहे. इथे टिफिनपासून बनवलेला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याने बनवलेल्या आहेत. तर घोड्याचाच यावर्षी खूप म्हणजे हे कलाकृती आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या ह्याच्यावर कलाकृतीवर बनवलेलं असतं. तर इथे तुम्ही बघू शकता. तर हे बघा इथे सुद्धा फोटोशूट करतात आहे आणि खूप सुंदर एन्जॉय करतात. ह्यासुद्धा घोडा आहे तो कपड्याच्या अशा जुन्या चिंदी किंवा असे टाकाऊ वस्तू असतात ना त्यापासूनच हा घोडा बनवलेला आहे.
तर खूप अप्रतिम आहे आणि खूप छान कलाकृती केलेली आहे. हे घरातल्या अशा चिंध्या असतात, तुकडे असतात, ते चादरीवर असे जॉईंट करून त्याला सजवलेलं आहे त्या घोड्याला. तर त्याप्रमाणे तो घोडा बनवलेला आहे आणि खूप छान आहे. मला आवडलं खरंच. वेगवेगळ्या पद्धतीने जितकं करता येईल तितकं त्यांनी छान केलेलं आहे. तर हा सुद्धा तुम्ही घोडा बघू शकता. तर इथे मिररमध्ये घोडा दिसतोय आणि त्या मिररमध्ये आपण फोटोशूटसुद्धा करू शकतो. तर खूप गर्दी होती, जिथे जाईल तिथे फोटोज काढत होते सगळेजण आणि पहिला दिवस होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता इथे बाजूला सुद्धा अशी शॉप्स आहेत ना, इतके छान छान खूप दिसेल ना तुम्हाला. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला खूप छान बघायला मिळेल. आता हा सुद्धा घोडा आहे, तो सुद्धा वेगळ्या गोष्टीने बनवलेला आहे. इथे सुद्धा आहे तो घोडा बघा दिसतोय तुम्हाला, काळा घोडा आहे. तिथे खाली कावळे आहेत आणि इथे नावसुद्धा दिलं आहे काळा घोडा, कावळा घोडा असं नाव दिलेलं आहे आणि खूप छान आहे. मला आवडला. हे सुद्धा घोडा इतका छान आहे ना, कावळा आहे पण तो घोडा टाईप बनवलेला आहे, पण खूप अप्रतिम आहे. आता इथे सुद्धा बघू शकता हा घोडा आहे. प्रत्येक जागेवर तुम्हाला माहिती देण्यासाठी माणूस ठेवलेला आहे. तर आता इथे माहिती देतात. Steel thing symbolizes snail, the speed of snail. That we should need to grounded. We need to be and we need to understand the culture as well. We shouldn't go too much further, and we shouldn't abandon everything from our life. Though we need to succeed in our life, but we shouldn't just let our culture go like that. So yeah, it's a whole concept behind this thing. Nice snail thing. Yeah, and the whole crochet, the macrame, everything is done by our students only. So it's a complete talent of themselves. You're welcome. मी जरा वेळ थांबले आणि तिथे ती माहिती सांगत होते ते मी बघत होते. तर आता इथे सुद्धा बघा घोडा आहे, तो छान आहे. मिरर आहे ऑफ चेंज, खूप छान व्हाईट घोडा आहे. तर खूप काही सगळी इन्फॉर्मेशन आहे खाली लिहिलेली आणि खूप जबरदस्त आहे आणि छान सजवलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे व्हाईट असं मिररमध्ये आहेच, पण हा सुद्धा घोडा मिररमध्येच आहे बघा. खूप छान आहे आणि वेगवेगळ्या गोष्टीपासून आर्ट्स बनवलेले आहेत. तर इथे पूर्ण खूप सुंदर असं दिसतोय. हे बघा हा सुद्धा घोडा. तर ह्या वर्षी ना सगळे घोडे आहे. तर पूर्ण घोड्यावरच कलाकृती केलेली आहे. सगळे जे वेगवेगळ्या सिटीमधून आलेले आहेत ना, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात आलेले, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, हे सगळे ह्या बाजूला प्रतिकृती साकारलेले आहेत. आता हा सुद्धा तुम्ही घोडा बघू शकता. हे कपड्यापासून बनवलेलं आहे. तर सगळं सफेद आहे, ते कागदापासून बनवलेलं आहे हे खाट. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त सजवलं आहे, खूप छान आहे. आणि इथे पूर्ण मुंबई दाखवले आणि मुंबई ते टॅक्सीमधून घोडे दाखवले, BST बस, टॅक्सी, रिक्षा, ह्याच्यातून हे सगळा घोड्याचा प्रकार दाखवलेला आहे आणि पूर्ण मुंबई दाखवले. आणि तुम्ही बघू शकता इथे जुनं तिकीटसुद्धा आहे आणि एक नंबर आहे. खरंच खूप सुंदर आहे. सगळ्यात आवडलेला घोडा म्हणजे मला इथेच हा घोडा खूप आवडला. खूप सुंदर असं मुंबई दर्शनच इथे झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. तिकडे बघ ना, तिकडे. तर हे बस BST जुनी बस असते ना, त्याच्यातून बघा कलाकृती किती छान प्रकारे सादर केलेली आहे. आणि ह्या मिररमधून सगळेजण फोटोसुद्धा काढतात. आम्हीसुद्धा फोटो काढला. आणि इथे हा सुद्धा घोडा बघू शकता. खूप रस्सीपासून बनवलेला आहे, छान अप्रतिम आहे आणि खूप कलाकृती इतकी बघण्यासारखी आहे ना, तर खरंच तुम्ही नक्की या. आणि इथे सुद्धा हा घोडा बघू शकता, काळा घोडा आणि सवारी घोडा आहे. तर इथे सुद्धा आम्ही छान बसलो आणि सगळेजण बसून फोटोशूट करत होते. आम्ही सुद्धा फोटोशूट केला. तर वेगवेगळ्या ठिकाणी फोटोशूट झाले, छान एन्जॉय केलं.
आणि खरंच आम्ही खूप फिरलोसुद्धा. तर आता बघू शकता खूप गर्दीसुद्धा, एक एक म्हणजे घोड्याला इथे असं उभं राहून सगळे फोटो काढत होते. आणि थकलेली माणसंसुद्धा अशी बाजूला बसण्यासाठी आहे तिथे बसत होते. भरपूर जण असे बाजूला बसलेले सुद्धा तुम्हाला दिसतील. ते इथे सुद्धा बघा रिक्षा खूप छान प्रकारे केलेली आहे आणि तिथे सगळेजण फोटोशूट करतात. आम्ही सुद्धा इथे फोटोशूट केले. वेलकम टू काळाघोडा. तर तुम्हाला इथलं सगळं काही मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या वर्षी हे सगळं फेस्टिवल भरलेला आहे. तो दरवर्षी भरत असतो. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आहे. आणि स्टेशनपासून 15 मिनटाच्या डिस्टन्सवर वॉकिंग आहे. आणि तुम्ही टॅक्सीने सुद्धा येऊ शकता, खूप जवळ आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कलाकृती सादर केलेल्या असतात आणि ह्या वर्षीसुद्धा झालेला आहे. तर तुम्ही नक्की या. तर चला, व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडला असेल आणि मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.